महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्वागत। मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात रेल्वे पोलीस विभागामार्फत दिली मानवंदना। आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा ते अतिरिक्त कार्यभार स्वीकारणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पाहणी दौऱ्यानंतर महापालिकेमध्ये समाविष्ट 23 गावांसाठी मोठा निर्णय। 23 गावांची बांधकाम परवानगी आता महापालिका देणार। अजित पवारांच्या आदेशानंतर ही कारवाई। 2016 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी 254 जणांच्या आत्महत्या, 158 जणांच्या वारसांना 15,80,00,000ची आर्थिक मदत। अद्यापही 96 वारसदार मदतीच्या प्रतीक्षेतच। हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। बीडमध्ये राज्यातला बंजारा समाजाचा आज पहिला मोर्चा। धनंजय मुंडे या मोर्चात उपस्थित राहण्याची शक्यता। महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यासाठी काँग्रेसचं निवड मंडळ तर राज्यातील प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात शहर अध्यक्षांच्या नेतृत्वात 19 जणांचं निवड मंडळ। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र। आमदार विकास ठाकरेंची माहिती। कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एका क्लिकवर रेल्वे गाड्यांची सद्यस्थिती समजणार। केआर मिरर, केआर सीएल या मोबाईल ॲपच्या माध्यमातून ही माहिती मिळणार। मराठीसह 4 भाषांमध्ये हे ॲप कार्यान्वित। मत्स्य आणि पशुसंवर्धन विभागाला कृषीचा दर्जा देण्याचा केंद्राचा विचार। महाराष्ट्राचा कित्ता केंद्र सरकार गिरवणार। मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी केली होती घोषणा। देशभरात हा निर्णय लागू करण्याच्या हालचालींनाही वेग।